इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काय बघत होतो आपण की 5 भाव कुठल्या गुणस्थानामध्ये कुठले भाव असतात ह्याची चर्चा बघत होतो। तर पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत प्रत्येक जीवांमध्ये कुठल्या प्रकाराने परिणामांची विशुद्धी जशी होत जाणार त्याप्रमाणे कर्मांचा उदय उपशम आदींची अवस्था बदलत जाणार आणि त्याच्यामुळे सांगितलं तिथं त्याला त्या प्रकारचे भाव सांगितले गेले। त्यामुळे पहिल्या गुणस्थानामध्ये आपण 3 भाव सांगितले। जो अनादि मिथ्या दृष्टी जीव आहे, भले तो भव्य असो किंवा अभव्य असो, त्या जीवाला एक औदैहिक भाव अनादीपासून आहे, क्षयक्षमिक भाव मोहनीयाचा सोडून अन्य सगळ्या कर्मांचा जे काय घाती कर्मांमध्ये क्षयक्षम घटवतो आपण, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय, तो इन 3 कर्म प्रकृतियों का उसको क्षयक्षम है। और एक कौन सा भाव है तो त्रिकाली जो पारिणामिक भाव, ये 3 भाव अनादि मिथ्या दृष्टि जीव के पास है। उसके बाद जैसे जैसे ऊपर चढ़ेगा वैसे प्रथम धर्म की उत्पत्ति हो गई तो उसको औपशमिक भाव बढ़ गया, उसके बाद क्षयक्षमिक भाव, उसके बाद क्षयिक भाव की प्राप्ति हो गई। तो हम देख रहे थे जहाँ पे 11वां गुणस्थान है, तो मुझसे थोड़ी सी गलती हो गई थी 1-2 दिन पहले। उसमें क्या बताया था, 11वें गुणस्थान में यथाख्यात चारित्र है लेकिन क्षयिक चारित्र नहीं है। मतलब अभी वो औपशमिक सम्यक दृष्टि है ना, वहाँ पे उपशम करते चढ़ रहा है। तो 10वें गुणस्थान के अंतिम समय में चारित्र मोहनीय का क्षय हो जाता है और जिसको क्षय हो जाता है वो 12वें गुणस्थान में जाता है। क्या बोला मैंने? मतलब यहाँ पे जो एक्सप्लेनेशन दिया था ना, तो उसके बारे में बता रहे कि 10वें गुणस्थान के अंतिम समय में चारित्र मोहनीय कर्म का क्षय हो जाता है, बराबर, अंतिम समय में। तो वो जीव कहाँ जाएगा? 12वें गुणस्थान में जाएगा। तो इसलिए एक आंटी का फ़ोन आया था, उन्होंने पूछा 11वें गुणस्थान में क्षयिक चारित्र कैसे बताया, तो थोड़ी सी गलती हो गई थी, उसको सुधार कर लेना। 12वें गुणस्थान से क्षयिक चारित्र है, लेकिन हमारी चर्चा ऐसी थी कि जो भी हो 12वें गुणस्थान का चारित्र, 13वें गुणस्थान का क्षयिक चारित्र और 14वें गुणस्थान का क्षयिक चारित्र, तीनों में डिफरेंस है। क्यों? क्योंकि आगे आगे जितनी विशुद्धि की शक्ति की वृद्धि होती जाती है तो उसमें ही वो शक्ति है, वो सामर्थ्य है, किसमें? 14वें गुणस्थान के अंतिम समय के चारित्र में, जिससे कि मुक्ति की प्राप्ति होगी। क्या बताया, समझ में आया क्या? क्या बोलो? म्हणजे माझ्याकडून थोडी चूक झाली होती। 11व्या गुणस्थानामध्ये क्षयिक चारित्र नाही, तर 11व्या गुणस्थानात यथाख्यात चारित्र आहे, पण तरीसुद्धा ते यथाख्यात चारित्र मोक्षाची प्राप्ती करून देण्यामध्ये समर्थ नाही, हे सांगायचं होतं। त्यामुळे तेवढी करेक्शन करून घ्या, माझ्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल क्षमा। तो इसमें का प्रकरण आपने पढ़ा होगा। एक्चुअली यहाँ पे ऐसे शब्द आए थे, इस वजह से मैंने वो 11वें गुणस्थान का नाम लिया, लेकिन भाव थोड़ा अलग है। मैं फिर से पढ़ती हूँ। श्लोक वार्तिका पहला पुस्तक है, उसमें 525 पेज है। तो उसमें बता रहे हैं क्षयिक चारित्र गुण की पूर्णता संसार को ध्वंस करने वाले चतुर्थ शुक्ल ध्यान से होती है और वह चौथा शुक्ल ध्यान सहकारी कारणों से सहित केवल ज्ञान द्वारा उत्पन्न किया जाता है। हां, त्याच्यावर खालून एक 7-8 ओळीवर बघा, भावार्थ म्हणून दिलं ना, 525 पानावर खालून एक 7-8 ओळी एकदम खालून भावार्थ म्हणून लिहिले मध्येच। भावार्थ असं थोडंसं तिकडं उजव्या साईडला आहे। भावार्थ आहे
क्षायिक चारित्र गुण की जर असेल पुस्तक तर घ्या, म्हणजे तुम्हाला पण समजेल. श्लोक वार्तिकचं पहिलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 525 पान आहे. वाचलंय आपण हे सगळं, पण जरासं एक्सप्लेन करताना काय डिफरन्स असेल तर करेक्शन करून घ्या. क्षायिक चारित्र गुण की पूर्णता संसार को ध्वंस करने वाले चतुर्थ शुक्ल ध्यान से होती है. बराबर है. चौथा शुक्ल ध्यान कहाँ होता है? 14वें गुणस्थान में. तो बता रहे हैं वह चौथा शुक्ल ध्यान सहकारी कारणों से सहित केवल ज्ञान द्वारा उत्पन्न किया जाता है. अतः जहाँ पे चौथा शुक्ल ध्यान है वहाँ पे केवल ज्ञान है या नहीं है? 13वें गुणस्थान में ही केवल ज्ञान की प्राप्ति हो गई. तो ये बता रहे हैं जहाँ पे चौथा शुक्ल ध्यान है वहाँ पे अन्य सहकारी कारण भी है और वो केवल ज्ञान के द्वारा उत्पन्न किया जाता है. अतः जैसे ही अपरिपूर्ण ज्ञान रूप हेतु से अपरिपूर्ण चारित्र होता है, वैसे ही पूर्ण ज्ञान को कारण मानकर वह पूर्ण चारित्र क्यों नहीं होगा? जहाँ पे पूर्ण ज्ञान है वहाँ पे पूर्ण चारित्र होगा. अर्थात 11वें गुणस्थान तक अपूर्ण चारित्र है, ऐसा शब्द आया है यहाँ पे. 11वें गुणस्थान तक अपूर्ण चारित्र है, उसका कारण ज्ञान का पूर्ण न होना है. 12वें गुणस्थान में ज्ञान पूर्ण है या अपूर्ण है? 12वें गुणस्थान में ज्ञान पूर्ण है क्या अपूर्ण है? अपूर्ण है. अवधेक अध्ययन. हाँ, क्योंकि क्षय क्षमिक ज्ञान है ना अभी वहाँ पे 12वें गुणस्थान में. तो बता रहे हैं जो 11वें गुणस्थान का अपूर्ण ज्ञान अपूर्ण चारित्र को उत्पन्न करता है, वैसा ही 14वें के अंत में पूर्ण चारित्र का कारण पूर्ण ज्ञान यानी केवल ज्ञान है. मध्य के अनेक सहकारी कारण भी अपेक्षणीय है. मतलब 11वें गुणस्थान से 14वें गुणस्थान तक जाते समय वहाँ पे जो भी बीच में आएगा वो सब सहकारी कारण बोले जाएंगे. यानी केवली समुद्घात, तब का काल, उतना वो समय, सभी ये हाँ वो बताया. तो चौथा शुक्ल ध्यान अपेक्षणीय है यानी अपेक्षा है ऐसा. बराबर है. मध्य के अनेक सहकारी कारण भी अपेक्षणीय है, उसकी अपेक्षा है उसको. जो 14वें गुणस्थान का चारित्र है उसको ये अपेक्षा है, ऐसा बता रहे हैं. 12वें गुणस्थान के चारित्र को क्षायिक गुण मानते हैं. क्या बताया? जो 12वें गुणस्थान का चारित्र है उसको क्षायिक गुण मानते हैं. वहाँ पे 10वें गुणस्थान में क्षय हो गया चारित्र मोहनीय का, तो श्रद्धा गुण का भी निर्मल परिणमन शुरू हो गया और चारित्र गुण का भी. इस वजह से वहाँ पे क्षायिक भाव 2 टाइप के हैं, दर्शन मोहनीय की अपेक्षा से भी और चारित्र मोहनीय की अपेक्षा से भी. तो 12वें गुणस्थान के चारित्र को क्षायिक गुण मानते हैं. अभी यहाँ पे चारित्र की चर्चा, इसलिए क्षायिक चारित्र तो 12वें गुणस्थान में प्रकट हो गया, किंतु हम उसको परिपूर्ण चारित्र नहीं मानते. सुनीता काकी आणि कीर्ती काकी आज आमच्याकडं नवीन आले. तर काय सांगितलं समजलं का? म्हणजे 12व्या गुणस्थानामध्ये जे क्षायिक चारित्र आहे तर ते पूर्ण आहे का अपूर्ण आहे? अपूर्ण आहे. अपेक्षेने सांगा. हां का? हां, कीर्ती सांगते. कीर्ती काकींचा म्यूट आहे आवाज. सुनीता काकी आवाज काढून सांगा. आवाज त्यांना ओ विजू काकी शिकवत जावा की जरा आवाज कसा काढायचा. बर. तुमचा क्लास वेगळा होता. एका अपेक्षेने क्षायिकच आहे की, कारण चारित्र मोहनीयाचा क्षय झालाय, या अपेक्षेने क्षायिक म्हटलं गेलं. बरोबर. परंतु इतर काय तुमचं काल विशिष्ट वगैरे तर त्या अपेक्षेने मग म्हणजे काय म्हणजे कसं म्हणायचं की क्षायिक चारित्र आहे पण ते चारित्र मुक्तीचं कारण नाहीये. 12व्या गुणस्थानातलं क्षायिक चारित्र मुक्ती देणारं नाही या अपेक्षेने सांगतात. काय काय हा एक जण बोला थांबा. 12व्यात म्हटलंय ना ते. हा 12 क्षायिक गुण परत
बरोबर. हा, मग 11व्यात नाही ना? नाही नाही, सांगितलं की मी पहिला तेच खुलासा केला की 11व्या गुणस्थानामध्ये अपूर्ण चारित्र आहे. जरी यथाख्यात चारित्र तरी सुद्धा त्याला अपूर्ण म्हणलं. कारण ते संपूर्ण उपशमाच्या निमित्तात प्रगट झालंय आणि आपल्याला क्षयिक चारित्र पाहिजे, तर ते 12व्या गुणस्थानामध्ये प्रगट होते. 12वें गुणस्थान के चारित्र को क्षयिक गुण मानते हैं, किंतु हम उसको परिपूर्ण चारित्र नहीं मानते, क्योंकि उसमें अनुषंगिक स्वभावों से अधिकता होने वाली है. या वाक्याचा अर्थ दीपाली भाभी सांगा मला. क्योंकि उसमें अनुषंगिक स्वभावों से अधिकता होने वाली है म्हणजे काय? आगे जैसा कि 12 गुणस्थान का है तो 13वें गुणस्थान में आगे और कर्म निर्धारित होंगे. इस हिसाब से अनुषांगिक क्या बता रहे हैं? अनुषांगिक यानी क्या? अनुषांगिक स्वभावों से अधिकता आने वाली है, यानी बोला सुनीता का आवाज करून बर का. अनुषंगिक म्हणजे अनुषंगिक त्याचं विशेषण झालं ना, अनुषंगाने उत्पन्न होणारे. हा म्हणजे आपले गुण आहेत ना, हे अनुसायी गुण म्हणतो ना आपण. नाही 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 नाही, ते अनुजीवी गुण म्हणायचं नाही. अनुषांगिक म्हणजे मी सांगते, अनुषांगिक म्हणजे प्रकरण प्राप्त, ज्यांचं आता प्रकरण चालू आहे असं ते त्या त्या प्रसंगात असं म्हणा. आता इथून 12व्या गुणस्थानापासून ते 14व्या गुणस्थानापर्यंत प्रवास आहे अजून त्या जीवाचा, तर त्याला त्या त्या समयानुसार त्या स्वभावामध्ये अधिकता होणार आहे. म्हणून म्हटलं अनुषांगिक स्वभावों से अधिकता होने वाली है. जो कोई भी वहाँ पे निमित्त मिलने वाला है उसकी वजह से उसमें डिफरेंस आने वाला है. भले ही क्षयिक चारित्र है फिर भी उसमें वृद्धि होने वाली है. अभी विशुद्धि की वृद्धि की वजह से, शक्ति की वृद्धि की वजह से उसमें डिफरेंस आने वाला है. काय म्हणताय? विवक्षित होऊ शकतो. अनुषांगिक म्हणजे प्रासंगिक असा शब्दशः अर्थ. विषयाला धरून ज्या विषयाची चर्चा चालली आहे त्या विषयाला धरून त्या अपेक्षेनं अनुषांगिक असे. किंतु 13वें के आदि समय वाले केवल ज्ञान में तथा, हे मस्त घेतलं बरं का वाक्य, आपण वाचलं होतं पण जरासं त्याच्यावर तुम्ही किती ट्रेस केलं मला माहीत नाही. काय म्हणतायत? 13वें गुणस्थान, इथंपर्यंत क्षयिक चारित्राची चर्चा केली आहे. आता पुढं सांगतायत किंतु 13वें के आदि समय वाले केवल ज्ञान में तथा 14वें गुणस्थान में तथा सिद्ध परमेष्ठी के केवल ज्ञान में बालाग्र का भी अंतर नहीं है. क्या बताया? चारित्र में अंतर है, लेकिन जो केवल ज्ञान प्रकट हो गया 13वें के पहले समय में, उसमें 14वें के केवल ज्ञान में और सिद्धों के केवल ज्ञान में बालाग्र का भी अंतर नहीं है, यानी उसमें किंचित भी फर्क नहीं है, सभी का केवल ज्ञान समान है. समझ में आया? चारित्र में अंतर है लेकिन केवल ज्ञान में अंतर नहीं है. ऐसा क्यों? हो ना, मी तोच विचार करत होते पण मला काय कळालं नाही. होय, क्यों? कारण ज्ञानावरणाचा पूर्णपणे क्षय झालाय ना. उधर भी चारित्र मोहनीय का पूरा क्षय हो गया है. पण झालाय की. बरोबर आहे, पण आता ज्ञानामध्ये काय कमी जास्तपणा होणार नाही. सर्व ज्ञेय झळकलेत ना एका समयात. पण तरी देखील म्हटलं की अवघड परम अवघड सम्यक्त्वाला घेतलं ना का ते विशेषण. बर बर बर. मतलब केवल ज्ञान में अभी विशुद्धि होना बाकी नहीं है. अभी केवल ज्ञान से कुछ कार्य होना बाकी नहीं है, लेकिन जो चारित्र मुक्ति प्रदान करने वाला है वो अभी प्रकट नहीं हुआ, इसकी वजह से उसमें वृद्धि होने वाली है. लेकिन ज्ञान में वृद्धि की अभी कोई आवश्यकता ही नहीं रही, क्योंकि पूरा ज्ञान प्रकट हो गया है. उस ज्ञान से मुक्ति होने वाली होती तो उसमें हम बोल सकते थे कि अभी उसमें वृद्धि होगी या कम बढ़ होगा कुछ तो, लेकिन ज्ञान तो मुक्ति का कारण नहीं है. चारित्र की पूर्णता से मुक्ति होती है. तो 14वें गुणस्थान का अंतिम समय का जो चारित्र है वही मुक्ति प्रदान करने वाला है. तो इस वजह से बताया कि चारित्र तो वैसे पूर्ण प्रकट हो गया है 12वें गुणस्थान में ही, लेकिन जो सहकारी कारणों की अपेक्षा है
उनकी पूर्णता होगी 14वें गुणस्थान में। तो इस वजह से वहीं पे मुक्ति बताई गई है। तो हमने ये कल थोड़ा पढ़ा था, उसमें बहुत सारे उदाहरण दिए हैं उन्होंने अच्छे से समझने के लिए। थोड़ा बीच में का पढ़ती हूँ मैं, पूरा नहीं पढ़ूंगी। उन्होंने पण सर 12व्यालाही आपल्याला अनंत हे आहेच ना खरं, 4 अनंतामध्ये मग आपण पूर्णता कसं नाही मानणार ना काय चारित्र्याची? 12व्यामध्ये काय आहे? आपण 12व्यामध्ये नाही, आपण नंतर म्हणतो ना की अनंत चतुष्टयाचे धारी अनंत आहेत, तर मग तिथं आहेच की मग ते वाचलो की आम्ही. आहेत. तुम्ही काल होता का आमच्या बरोबर? आम्ही 13व्या गुणस्थानात जाऊन आलो, 14व्या गुणस्थानात जाऊन आलो, सिद्ध पण होऊन आलोय आम्ही खाली काल. तुम्ही काल होता का आमच्या बरोबर? अर्धी होती अर्धी नव्हता ना, म्हणूनच तुम्ही खाली राहिलाय. आमच्या बरोबर मोक्षात आला नाहीत. आता कालचं परवाचं ऐका, म्हणजे त्याच्यावरून अजून कळेल. चालेल, ठीक. म्हणजे आता मी थोडंसं वाचते अजून, त्याच्यामधून पण खुलासा होईल. तो 526 पेज पे नीचे का पैराग्राफ है, बहुत बड़ा है, लेकिन उसमें जो इम्पोर्टेंट है उतना पढ़ूंगी मैं. जिस क्षयिक चारित्र का कारण आप जैनों ने केवल ज्ञान को माना है, वह चारित्र मोहनीय के क्षय से उत्पन्न हुआ पूर्ण यथाख्यात चारित्र तो केवल ज्ञान से अंतर्मुहूर्त पहले ही उत्पन्न हो चुका है. बराबर है? क्षयिक चारित्र कहाँ पे उत्पन्न हो गया? केवल ज्ञान से पहले, अंतर्मुहूर्त पहले उत्पन्न हो गया. कोणाचा आवाज म्यूट ठेवा, मागचा आवाज जास्त है. फिर यह चारित्र के लिए ज्ञान को कारण मानने का कार्य कारण भाव कैसा है बताओ. केवल ज्ञान कारण है और क्षयिक चारित्र कार्य है, ऐसा उसमें कार्य कारण संबंध है ना. जब हम बताते हैं क्या सम्यक दर्शन, हाँ उलट ना, हाँ बी कारण के मी एक्सप्लेन करू दे, माझं एक्सप्लेन होऊ दे, मग परत विचारा काय असलं तर. म्हणजे काय म्हणायला लागले तुम्ही? सूत्र काय सांगता? सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग. तो ज्ञान पहले हुआ और चारित्र बाद में लिया है आपने, तो इस सूत्र को आप गलत सिद्ध कर सकते हैं. फिर चारित्र पहले सिद्ध हो गया और बाद में ज्ञान होने वाला है, तो सम्यक दर्शन, चारित्र, ज्ञान आणि मोक्ष मार्ग ऐसे बताना चाहिए था, लेकिन ऐसे नहीं बताया. इसलिए ज्ञान कारण है और चारित्र कार्य है, ऐसा वास्तविक है, तो उसको हम सिद्ध कैसे करेंगे, ऐसा प्रश्न है. चारित्र मोहनीय के क्षय से, क्षय का निमित्त, उससे उत्पन्न हुआ पूर्ण यथाख्यात चारित्र तो केवल ज्ञान से पहले अंतर्मुहूर्त पहले ही उत्पन्न हो चुका है. फिर यह चारित्र के लिए ज्ञान को कारण मानने का, चारित्र के लिए ज्ञान को कारण मानने का कार्य कारण भाव कैसा है बताओ. क्या जैन लोगों ने भी बौद्धों के समान इस सिद्धांत को मान लिया है कि कार्य पहले उत्पन्न हो जाते हैं और कारण पीछे से 50 वर्षों तक पैदा होते रहते हैं. म्हणजे बौद्धांची अशी मान्यता आहे काय, कार्य पहिल्यांदा होतं आणि त्याच्यानंतर त्याचं कारण राहतं, अनेक वर्ष काळापर्यंत ते कारण राहतं, असं त्यांची मान्यता आहे. कारण ते प्रत्यक्ष आणि अनुमान ज्ञान मानतात, त्याच्यामध्ये त्यांच्या मान्यता भी डिफरंट आहे, त्यामुळे ते त्यांच्या ठिकाणी घटित होत नाही. घटून बघावं लागेल कसं त्यांची मान्यता आहे बौद्धांच्या मध्ये. कारण पीछे से 50 वर्षों तक पैदा होते रहते हैं, तालाब खुदा ही नहीं मगर आ खुदा. काय कळलं? माणिकचंद कोंदेंचे उदाहरण इतके जबरदस्त आहेत ना, सगळं श्लोक वार्तिक वाचलात ना, त्या उदाहरणांमधून सगळा खुलासा होतो तत्वाचा. एकदम जबरदस्त उदाहरण आहेत जे काय त्यांनी दिलेली आहेत ना. तालाब खुदा ही नहीं आ खुदा. तलाव खोदलाच नाही पण येऊन पडला. कुठून पडला हो? असं त्यांची मान्यता आहे. कार्य पहिला होतं आणि नंतर कारण जुळत राहतात. तर असं तर जैनांनी मानलेलं नाही. आचार्य कहते हैं इस प्रकार शंका नहीं करना चाहिए, क्योंकि हम जैनों का यह सिद्धांत है कि कारणों में, नीट है का, कारणों में भिन्न भिन्न कार्यों की अपेक्षा से पूर्णता भी न्यारी न्यारी है. परत वाचू, कारणों में
कारणांमध्ये बरं का, कारणों में भिन्न भिन्न कार्यों की अपेक्षा से पूर्णता भी न्यारी न्यारी है. या एका वाक्याचं त्यांनी खुलासा करायला भरपूर उदाहरणं दिली आहेत. वाक्य कळलं का? कारण एकच आहे तर त्या कारणांचं भिन्न भिन्न कार्यांच्या अपेक्षेने भिन्नता म्हणली जाते त्या कारणांमध्ये सुद्धा. आहे वास्तविक कारण एकच. उदाहरण देते त्यांनी, मिट्टी द्वारा शिवक छत्र स्थास कोश कुशूल बनकर पीछे घट बनता है. मिट्टी हे एक कारण आहे आणि त्याचं कार्य काय झालंय, पूर्ण कार्य आहे ते घट आहे. पण त्याच्या पूर्वीच्या या अवस्था म्हणल्या ना, न्यायदीपिकेमध्ये महाराजींनी चार्ट दाखवलाय हा. शिवक म्हणजे त्याचा अपूर्ण अवस्था, त्या मिट्टीच्या गोळ्यापासून पुढं घट बनेपर्यंत ज्या काय वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत ना, त्याचा आकार बदलत जाणार, पुढं ते असं घटाकार अर्ध घटाकार होणार, मग ते पृथुबुध्नोधराकार होणार, असे सगळे त्यांनी आकार काढून दाखवलेत. तर हे एका मातीच्या द्वारे शिवक छत्र स्थास कोश कुशूल या अवस्था होणार स्टेप वाईज आणि त्याच्यानंतर घट बनणार आहे. मग त्याच्यामध्ये काय म्हणायचं हे वाक्य लावा, कारणों में भिन्न भिन्न कार्यों की अपेक्षा से परिपूर्णता भी न्यारी न्यारी है. म्हणजे एकच माती हे कारण आहे आणि त्याचं प्रत्येक स्टेपमध्ये वेगळं वेगळं कार्य व्हायला लागलंय. बरोबर. मग आता हेच घटवलंय 14व्या गुणस्थानापर्यंत. शाईक चारित्र हे एक कारण आहे म्हणा, किंवा हे याच्याद्वारे मुक्ती मिळणार आहे. मुक्ती हे कार्य आहे, पण ते एक शाईक चारित्र 12व्या गुणस्थानात 13व्या गुणस्थानात 14व्या गुणस्थानात डिफरंट आहे. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या कार्यांना ते उत्पन्न करतं, पण मूळ कार्य आपलं कुठं आहे, मुक्ती. काय म्हणताय? म्हणजे कारण एक असलं तरी अनेक कार्य होताना त्याच्यात क्रम आहे. एका वेळेस ती घटाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत ती एका समयात होत नाही, त्याच्यामध्ये क्रम आहे जे ते आपल्या आपल्या योग्य वेळेस ते होणार. म्हणून तिथं कार्यांची भिन्नता म्हणून कारणांची पण भिन्नता म्हणली जाईल. म्हणजे तीच माती राहिली नाही. ते जसं मातीपासून शिवक झालं त्यावेळेस माती कारण शिवक कार्य, मग शिवक कारण छत्र कार्य, छत्र कारण स्थास कार्य, असं वरवर काय झालं, कारण बदललं आणि कार्य पण बदललं. मग तसंच शाईक चारित्र जे प्रगट झालं 12व्या गुणस्थानात, त्याच्यानंतर 13व्या गुणस्थानात केवळ ज्ञानाबरोबर असलेलं चारित्र ते वेगळं, ते त्याचं कार्य. मला जर बोर्ड देणार. हो, कारण एकच म्हटलंय, कारण अनेक नाहीत. हो की, परत ऐका की माती हे कारण आणि त्याच्या निमित्तात ही सगळी कार्य शिवक छत्र स्थास कोश कुशल वगैरे असं लावायचं. हो, असं म्हणायचं. बस मी ठेवून घेते. कारणों में यहाँ पे अनेक कारण बताए हैं. कारणों में भिन्न भिन्न मी करते, एक्सप्लेन करते, 1 मिनिट. परत वाक्य वाचू. कारणों में भिन्न भिन्न कार्यों की अपेक्षा से परिपूर्णता भी न्यारी न्यारी है, असं वाक्य आहे. बरोबर. म्हणजेच काय झालं, कारणांमध्ये परिपूर्णता न्यारी न्यारी है असं सांगतायत. कार्य बदललं त्यामुळं कथनचित कारण सुद्धा तिथं वेगळं म्हणलं जाईल. जसं म्हटलं ना, महाराजांनी काय दाखवलंय, हा मातीचा गोळा, ह्याच्यापासून स्थास कोश कुशूल आणि काय असतील ते मधल्या अवस्था आणि हे घट असं दाखवलंय ना चार्ट, आठवत आहे का? तर या मातीच्या गोळ्यापासून हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या दशा उत्पन्न झाल्या. मग त्यांनी सांगितलं नाही तर की मिट्टी द्वारा शिवक छत्र स्थास कोश कुशूल बनकर पीछे घट बनता है. छत्र को ही घट के प्रति झट कारणता नहीं है. आता इथं ह्याला म्हणा, आता ह्याला काय नाव दिलं माहित नाही मला, मी म्हणते इथं शिवक आणि हा घट. आता विवक्षा वेगळी आहे त्याच्या अपेक्षेने. शिवक घटाला उत्पन्न करतो का नाही करत?
शिवक से करतो ना. घट उत्पन्न होता आहे है ना. कि नहीं? हाँ, ती स्टेप क्रॉस केल्याशिवाय पुढे कसं जाणार ना. हाँ, तो कैसे बताते? कथनचित है भी और कथनचित नहीं भी. हम अनेकांत मतवादी है तो कोई हमें पकड़ नहीं सकता. हाँ? तो शिवक ये कारण है तो छत्र ये कार्य है. छत्र है ना अभी, शिवक, छत्र और स्थास. अभी उसमें बहुत सारे बीच में कोश, कुशुल वगैरह ऐसे समझ लो. तो शिवक ये कारण हो गया, छत्र ये कार्य हो गया. छत्र ये कारण हो गया, स्थास ये कार्य हो गया. स्थास कारण हो गया तो बीच में कोश, कुशुल जो भी है वो कार्य, और उससे आगे ये घट कार्य हो गया. तो ऐसे उसमें कारणों में भिन्न भिन्न कार्यों की अपेक्षा से परिपूर्णता भी न्यारी न्यारी है. हे उदाहरण नाही समजणार नाही असं वाटलं पंडितजींना, म्हणून त्यांनी तुमच्या किचनमध्ये घुसलेत आणि आता किचनमधलं उदाहरण देते ते तुम्हाला लगेच कळणार. तुम्ही लोक किचनमधनं बाहेर पडा म्हणून चांगले उदाहरणं देते तर तुम्हाला ते समजतच नाही. भात पकाने के लिए खायचं प्यायचंच पाहिजे उदाहरण, त्याशिवाय नाही समजायचं. भात पकाने के लिए चूल्हे में अग्नि जलाकर उसके ऊपर बर्तन में पानी रखकर चावल डाल दिए हैं. क्या हो रहा है बताओ उसमें? कोण कोण आहेत बघू गृहिणी. त्या भांड्यामध्ये पाणी घातलंय, चावल घातलेत आणि खालून आग चालू आहे. यहाँ पहले के अग्नि संयोग से ही चावलों में पाक प्रारंभ हो जाता है. म्हणजे तुमची पहिली शिट्टी, दुसरी शिट्टी आणि तिसरी शिट्टी म्हणा, त्याच्यानंतर भात ही अवस्था प्रकट होणार आहे. आता इथं त्या हांड्यामध्ये काय म्हणायचं, अग्नी पेटवली आहे खाली आणि काय केलंय तुम्ही, शिजायला घातलंय. मग त्यांनी सांगतायत की पहले अग्नि संयोग से ही चावलों में पाक प्रारंभ हो जाता है. पहिल्या समयापासून शिजायची प्रक्रिया सुरू झाली. किंतु पाक की पूर्णता घड़ी भर बाद के अंत समय वाले अग्नि संयोग से होती है. याच्यात किती वेळ लागतो? तुमच्या कुकरमध्ये किती वेळ लागतो? 15-20 मिनिटं. बरोबर. होय. म्हणजे पुण्यात वेगळं, अकलूजमध्ये वेगळं असं नाही ना. वेगळं वेगळा अग्निसंयोग असतो म्हणून. तर एक ॲप्रॉक्सिमेट काय म्हणायचं, 15 मिनिटामध्ये भात शिजतो तुमचा. तर सांगतात की 15व्या मिनिटाचा जो अग्निसंयोग आहे ना, हा लास्ट आणि हा फर्स्ट अग्निसंयोग, तर त्याची चर्चा करतायत. पाक की पूर्णता घडीभर बाद के अंत समय वाले अग्निसंयोग से होती है. याला म्हणायचं कारण, अंतिम संयोग अग्नीचा, आणि भात हे कार्य. बरोबर. आता खूप हे उदाहरण हे व्हायला आपल्याला क्षयिक चारित्राकडे जायचं, समजून मग घ्या फक्त. पाक की पूर्णता घडीभर बाद के अंत समय वाले अग्निसंयोग से होती है. म्हणजे त्यांना विचारायचं आहे, मध्यम अग्निसंयोग काय गरजेचे आहेत का नाहीत? ये बीच में अग्निसंयोग जो है वो इसेंशियल है या नहीं है? उससे भात होगा कि नहीं? हाँ, त्याशिवाय होणारच नाही भात. सगळे माझ्यासमोर बायकाच आहेत, पण सगळ्यांना शंकाच पडली दिसते, भात शिजणार की नाही आज. तो क्या बता रहे, मध्यवर्ती अग्नि संयोग बीच में होने वाले अर्धपाकों के कारण है. ही अपक्व अवस्था आहे आणि मध्ये ज्या काही अवस्था आहेत ह्या सगळ्या अर्धपक्व अवस्था आहेत आणि ही पूर्ण पक्व अवस्था आहे. मग त्यांना म्हणायचं आहे की ये जो बीच के अग्नि संयोग है, इससे अर्धपक्व अवस्था तो उत्पन्न होती है ना, तो वो हो गए कारण, ये अग्नि संयोग कारण, और ये उसकी अवस्था जो उत्पन्न हो गई चावल की वो कार्य. ऐसा थोड़ा सा बता रहे हैं. यदि कोई अधपके भात को बनाना चाहे तो वे बीच के अग्नि संयोग उस अधपके भात के समर्थ कारण भी है. कोणाला तुम्हाला अर्धवट शिजवायचे असतील भात, तर ते त्यासाठी हे कारण आहेत.
किंतु परिपक्व में नहीं, परिपक्व भातामध्ये हे कारण नाहीत, साक्षात कारण नाहीत असं म्हणा. भात की परिपक्वता के लिए अनेक अग्नि संयोगों की और मध्य में होने वाले चावलों के विक्लेदनों की सहायता अभिप्रेत है. म्हणजे दोन्ही समजून घ्या, अग्निसंयोग सुद्धा आणि त्या भाताची पक्वावस्था सुद्धा, दोन्ही पण त्याच्यामध्ये अर्धपक्वपासून ते पक्वपर्यंतच्या मध्ये ह्या सगळ्यामधल्या अग्निसंयोगांची सुद्धा आवश्यकता आहे. ग्रंथों के अध्ययन करने पर, आता पुन्हा पुढचं उदाहरण दिलेत बरं का. हे दोन उदाहरणं समजली का? शिजला का भात? झाला. तर त्याचं कारण कोण आहे आणि कार्य कोण आहे एवढं सांगायचंय तुम्हाला. साक्षात कारण मागची पर्याय, पण त्यासाठी हे मागचे आहेत की नाही? आहेत. म्हणजेच काय सांगायचंय, 14व्या गुणस्थानातलं शेवटचं जे चारित्र आहे ते साक्षात कारण आहे, पण खाली शाईक चारित्र आहे ना जिथून प्रगट झालं, पण ते त्याचं कारण नाही म्हणलं. नाही, हे एक्झाम्पल ऍक्च्युली ज्ञान म्हणजे ज्ञानला कारण का म्हटलेले आहे आणि हे इथून सुरुवात आहे ना, कारण ज्ञान हे मध्यदीपक आहे. असू दे ना, आपल्याला काय शंका आहे? झाली ना आपल्याला शंका काय आहे? शाईक चारित्राची पूर्णता 12व्या गुणस्थानात झाली, पण तिथं मुक्ती नाही झाली. मग त्याच्यासाठी सांगताय एक्झाम्पल त्यांनी ज्ञान चारित्राचे दिले, तेच तर सुरुवातीची लाईन आहे. होय की, पण आता खुलासा जो करतायत ना तो चारित्राकडून करतायत, कारण केवल ज्ञानाच्या पूर्वीच शाईक चारित्र प्रगट झालंय. मग केवल ज्ञान कुठं आलं माहिती का? इथं मध्ये आलं. शाईक चारित्र पहिल्या समयाला प्रगट झालंय, पण त्याच्याबरोबर असणारे सहकारी कारण म्हणून केवल ज्ञान पण आहे मध्ये, हे सांगतात. मी पूर्ण वाचते, मग परत तुम्हाला शंका आली तर विचारा. बर. आता तिसरं उदाहरण देत आहेत. ग्रंथों के अध्ययन करने पर कोई विद्वान या वकील परीक्षाएं पास कर लेता है, किंतु पूर्ण अनुभव प्राप्त करने के लिए मनन, समय और अभ्यास तथा इनसे होने वाले विद्वत्ता के विशिष्ट परिणामों की आवश्यकता है. म्हणजे पहिल्या दिवशी ॲडमिशन घेतल्यावर तुमचा मुलगा वकील होत नाही, डॉक्टर होत नाही, काय आहे त्याच्यामध्ये कारण? तरी पण तुम्ही म्हणता डॉक्टर झालाय मुलगा, डॉक्टर होतोय. हां, असं म्हणजे पहिल्या दिवसाचं अध्ययन सुरू झालं त्यावेळेस तो डॉक्टर नाही आहे, पण त्याच्या पुढचे जे काही मधले स्टेप्स येणार आहेत ते त्याला डॉक्टर करणार आहेत. त्यामुळे शेवटची जेव्हा एक्झाम पास करणार, रिझल्ट येणार, त्यावेळेस त्याला तुम्ही त्याचं कारण म्हणणार आणि तिथं त्याचं ते डॉक्टरी जे काय मिळालं त्याला डिग्री, ते कार्य. वैसे ही क्षायिक चारित्र भी क्षायिकपणे से पूर्ण है. 12व्या गुणस्थानातलं चारित्र पूर्ण आहे, फिर भी मुक्ति रूप कार्य को उत्पन्न कराने में उस चारित्र को कई विशेष सहकारी कारणों की अपेक्षा है, अतः चारित्र का पूर्णपणा सिद्ध नहीं है. म्हणून 12व्या गुणस्थानातलं चारित्र कथंचित पूर्ण आहे, कथंचित अपूर्ण आहे असं म्हटलं जाणार. हेच लो आपण उदाहरण. आता हे 12वं गुणस्थान आणि हे 14वं गुणस्थान आणि ही सिद्ध दशा. तो ये सिद्ध दशा ये कार्य हो गया. इस कार्य की उत्पत्ति के लिए अनेक सहकारी कारणों की अपेक्षा है. भले ही क्षायिक चारित्र 12वें गुणस्थान में प्राप्त हो गया है, यहाँ पे केवल ज्ञान प्राप्त होगा, आगे शुक्ल ध्यान होगा इसमें, तो ये सब इसके बीच के कारण बन जाएंगे ना. तो ये अनेक सहकारी कारणों की अपेक्षा है, ये बता रहे. फिर भी मुक्ति रूप कार्य को उत्पन्न कराने में उस क्षायिक चारित्र को कई विशेष सहकारी कारणों की अपेक्षा है, अतः चारित्र का पूर्णपना सिद्ध नहीं है. वर्तमान में विवक्षा को प्राप्त हुए विशेष अपने कार्य को करने में कारण का अंत के क्षण में प्राप्त होनापन ही संपूर्णता कही जाती है. अपने कार्य को करने में कारण का अंत के क्षण में प्राप्त होना, हे कारण या अंतिम क्षणाला प्राप्त होणं, ह्यालाच म्हणायचं कार्याची पूर्णतेचं ते मूळ कारण. काय कळलं? संपूर्णता. कारणाची संपूर्णता कुठं म्हटली जाणार? कार्य होणार त्याच्या जस्ट पूर्वी.
त्यालाच म्हणायचं साक्षात्कारण. मध्यवर्ती हजारों पर्यायों के पूर्व उत्तर में रहने वाली संपूर्ण पर्यायों में परस्पर यह अपने अपने कार्य के प्रति कारण का अंत्य क्षण में प्राप्त होना पण घट जाता है. असं जसं आपण इथे लावलं ना आता तसंच बरोबर. मग असंच इथं पण लावायचं, हे कारण आहे तर इथलं कार्य आहे, हे कारण ते कार्य, असं उत्तर लावत घ्या. पण सगळ्यात शेवटी सांगितलं कारणाची परिपूर्णता इथं झाली तर हेच त्या कार्याचं साक्षात्कारण म्हणलं जाणार. म्हणून अनंतर पूर्व क्षणावरती पर्यायाचा अभाव. बरोबर, हेच कार्याचं मूळ कारण आहे. कारण झालं. और अभी तक वह मोक्ष के लिए कारण की संपूर्णता केवल ज्ञान से पहले होने वाले चारित्र के उत्पन्न नहीं हुई है. 12व्या गुणस्थानामध्ये जरी तिथं क्षायिक चारित्र आहे तरी सुद्धा त्याच्यात केवल ज्ञान सहितपणा हे कारण नाही आहे. तर वरच्या जिथं जसं ते वरवर चढत जाणार तसं त्याच्यामध्ये ते कारणांची मेळ बसत जाणार. क्योंकि उस 12वें गुणस्थान से ऊपर चलकर भी उस पूर्ण चारित्र की भी अघातियों को सर्वांग नष्ट करने वाली सामर्थ्य से सहित पने करके वह पूर्णता उत्पन्न होने वाली है. निमित्त म्हणायचं, आघाती कर्मांच्या क्षयाचं निमित्तात त्या चारित्र्यामध्ये अजून वेगळ्या भिन्नता येणार आहे त्या कारणामध्ये. असं ऐसी दशा में भला 12वें गुणस्थान के चारित्र को हम परिपूर्ण कैसे कह सकते हैं. एवढ्यासाठी तुम्हाला इतकं सगळं खुलासा करून सांगितलं. हां, म्हणून तुम्ही अजून कुठंपर्यंत आहे, अजून तुम्ही पकायला घातलंच नाही आहे. ते तर अर्धे शिजून इथं वरपर्यंत गेलेत, पण आपण अजून आपली प्रोसेसच चालू केली नाही आहे. म्हणून काय करा, शिजवायचं. काय शिजवायचं? आपल्या श्रद्धा ज्ञानाला घाला. कुठं घालता? शिजायला घालायचं नाही आहे, आपल्या त्या शुद्धीकरणाच्या प्रोसेसमध्ये घाला. तर तिथं ते होणार कधी, जेव्हा स्वभावाला विषय करून जाणणार त्यावेळेस ती प्रोसेस सुरू होणार. आणि मग ज्या समयात करणलब्धीपर्यंत गेलाय ना तो जीव, तर त्या करणलब्धीचा अंतिम समय हे तुमच्या सम्यक दर्शनामध्ये साक्षात्कारण आहे. पण त्याच्या पूर्वी अनेक असे स्टेप्स आहेत ना, ज्याला आपण व्यवहार सम्यक दर्शन म्हणतो, 5. तर त्या 5 लब्धी त्याचं कारण म्हणलं जाणार. पण साक्षात्कारण काय आहे? करणलब्धीचा अंतिम समय, त्याचा क्षय आणि सम्यक दर्शनाची पुढच्या समयामध्ये प्राप्ती. म्हणून कार्य आणि कारण या विवक्षेने त्याच्यामध्ये घटवलं आणि सांगितलं की केवल ज्ञानाच्या पूर्वी जे चारित्र प्रगट होतं ते मोक्षाचं साक्षात कारण नाही. आणि त्या क्षायिक चारित्राबरोबर केवल ज्ञानासह अनेक सहकारी कारण मिळाले असतानाच काय म्हणायचं, मुक्तदशा उत्पन्न होते. म्हणून आपल्याला हे सगळं समजून काय फायदा, तर आपण पण कार्य आपलं कुठलं जे होतंय त्याच्यामध्ये अनेक सहकारी कारणं आवश्यक असतात. आपण करायचं कार्य आपल्यामध्ये आणि ती कारणं जुळत जाणार आहेत. त्या निमित्ताने झालं असं नाही, तर उपादानातच कार्य होणार आहे. फक्त आपला असा विश्वास, असा निर्णय असायला पाहिजे की आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला जो काय आनंद प्रगट होतोय, जे काय प्रतीती होतीये त्याच्याविषयी निर्णय करा, तर सम्यक दर्शन सहज होणार. आणि सम्यक दर्शनपूर्वक तोच सम्यक दर्शन म्हणजेच भावमोक्ष म्हणला आता. म्हणून त्या समयात आपण मोक्ष सुखाचा अनुभव करू शकतो. मग त्यांनी एक वाक्य याच्यात घेतलं आत्ता की जसं 13व्या गुणस्थानातलं केवल ज्ञान, 14व्या गुणस्थानातलं केवल ज्ञान आणि सिद्ध दशेतलं केवल ज्ञान, ह्याच्यात किती फरक आहे? काहीच फरक नाही आहे. केवल ज्ञानामध्ये काय फरक होत नाही. शाईक जर असेल तर शाईक श्रद्धेमध्ये सुद्धा फरक नाही आहे, शाईक ज्ञानामध्ये पण फरक नाही. पण शाईक चारित्र्यामध्ये फरक का पडला मग? कारण ज्ञानामध्ये अजून वृद्धी व्हायची काय राहिलं नाही आहे. आपण म्हणजे वृद्धी म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, सहकारी कारण मिळण्याची अपेक्षा आहे तिथं, म्हणून कार्य नाही झालं. नाहीतर ज्ञान तर त्यांनी सांगितलं त्या तिघांच्या ज्ञानामध्ये, कोणती ग? 13, 14 आणि सिद्ध,
गुणस्थानवरती ते जीव, त्या तिघांच्या केवल ज्ञानामध्ये बालाग्र का भी अंतर नहीं है, लेकिन क्षायिक चारित्र में अंतर है. 12व्या 13व्या आणि 14व्या गुणस्थानवरती जीवांच्या क्षायिक चारित्रामध्ये अंतर आहे, कारण तिथं अनेक सहकारी कारणं मिळणार आहेत. त्याच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये अजून अपूर्णताच म्हणली जाणार त्या 12व्या गुणस्थानामध्ये. आणि मग हळूहळू तिथं जे शेवटच्या समयात पोचलं तेच चारित्र पूर्ण म्हणलं जाणार आणि त्याच्याद्वारे मुक्तीची प्राप्ती सहज होणार. हो जाणा हा मी स्वयं अनादि अनंत मुक्त स्वरूप आहे. या आत्म्याला कर्माच्या क्षयाची देखील अपेक्षा नाहीच. स्वभाव अनादि अनंत व्यक्त आहे, प्रगट आहे. अनुभवा मी मोक्ष स्वरूप आहे, केवल ज्ञान स्वरूप आहे, कर्मापासून स्वतंत्र आहे, भिन्न आहे. चेतना जाणतच आहे. सर्वज्ञ स्वरूपोऽहम्, सिद्ध स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरिहंत.